नमस्कार मंडळी, मी भोरावकर बाई. आज आपल्या चॅनलला 100 सबस्क्रायबर मिळाले, त्याबद्दल तुमचे आभार मानते. तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. चला तर मग आज आपण पोटॅटो रिंगची झटपट रेसिपी बघूया. आता आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेले आहे गरम होण्यासाठी. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया आणि हे मीठ आपण पूर्ण पाण्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊ. आता पाण्याला आपली थोडीशी उकळ आलेली आहे. त्यामध्ये आपण बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण बारीक रवा घालून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि आपण तो सगळा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटाची वाफ देऊया. आता आपली ही वाफ झालेली आहे आणि मी गॅस घालवलेला आहे. त्यामध्ये आपण एक शिजवलेला किसून घेतलेला बटाटा मी घातलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे असंच गरम कढई आहे, त्याच्यामध्येच आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे पूर्ण प्लेट मध्ये आपण सगळं व्यवस्थित काढून घेऊया आणि आपण त्यामध्ये आता 1 चमचा तेल घालून ते पिठासारखं आपण गोळा तो मळून घेऊया. सगळं ते रवा आणि शिजवलेला बटाटा सगळं मिक्स करून घ्या. आता आपला हे गोळा पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण त्याचे बारीक बारीक गोळे करून मेंदू वड्यासारखे त्याला आपण शेप देऊया. हे बघा, व्यवस्थित त्याला असे आपण बारीक बारीक करून घेऊया. हे बघा, आपले सगळे तयार झालेले आहेत रिंग. आता आपण इथे एक साईडला कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आता हे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे. व्यवस्थित आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण पोटॅटो रिंग्स आपण एक एक करून सोडून घेऊया. जेवढे त्याच्यामध्ये मावतील तेवढे घालून घेऊया आणि मोठाच गॅस ठेवायचा आहे आणि ते दोन्ही बाजूने असे खरपूस तांबडा रंग येईपर्यंत आपले तळून घ्यायचे आहेत. आता हे बघा, व्यवस्थित आपले हे पोटॅटो रिंग्स तळून झालेले आहेत आणि आपण आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण ते एका वाडग्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण वरती थोडासा चाट मसाला आपण टाकून ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आता व्यवस्थित झटपट घरातल्या 2-3 साहित्यामध्येच ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता, तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता. अशा प्रकारे आपली पोटॅटो रिंग्स रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मंडळी तर मला लाईक करा आणि फॉलो